नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह यावर पुन्हा एकदा सुनावणी झाली. आता ही सुनावणी ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. या संदर्भात आज न्यायालयाने आता कुठल्याही प्रकारची पत्र लिहू नका, आता ऑगस्टमध्ये आपण सुनावणीच घेऊ आणि त्यावेळेसच या संपूर्ण प्रकाराचा आपण सोक्षमोक्ष लावू असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे जवळपास गेल्या 2 वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. हे प्रकरण लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न होईल असं देखील या निमित्ताने पुढे आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात एक पत्र लिहिलं होतं. या पत्रावरून न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेचं पक्ष आणि म्हणजेच मूळ पक्ष आणि चिन्ह अर्थात धनुष्यबाण हे कुणाकडे जाणार हे साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत आता याचा निर्णय लागेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. या मूळ पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण कुणाचा यावरनं गेले जवळपास 2 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्वित चर्वण सुरू आहे. एकीकडे घड्याळाचं चिन्ह अजितदादा पवारांना देताना न्यायालयाने काही नियामकं टाकली होती. अशाच प्रकारची नियामकं ही एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाण चिन्ह वापरावर लावावी अशा प्रकारची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आली होती. त्यामुळे आता न्यायालयामध्ये आज जी सुनावणी झाली त्यामध्ये ऑगस्ट महिन्याची तारीख लवकरच दिली जाईल आणि त्यावेळेस या संपूर्ण प्रकरणाचा निकाल दिला जाईल असं या निमित्ताने न्यायालयाने म्हटलं आहे. एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाचं यावर सुनावणी ऑगस्ट महिन्यामध्ये होण्याची शक्यता असताना साधारणपणे गेल्या 8 दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 2 बंधू वरळी डोममध्ये एकत्र आले. मराठी भाषेच्या मुद्द्यावर हे 2 पक्ष एकत्र आले आणि त्यावेळेस राज ठाकरे यांनी जाहीर केलं तर हा कुठल्याही पक्षाचा मेळावा नसून मराठीपणाचा हा मेळावा असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर या संदर्भात दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रेमाचं भरत आलं आणि अनेक ठिकाणी दोनही पक्षांनी एकत्रित आंदोलनं केली. अनेक ठिकाणी दोनही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांच्या कार्यक्रमाला जायला सुरुवात केली. मात्र असं सगळं होत असताना दोनही पक्षांकडनं मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतं व्यक्त केली गेली. त्यानंतर या सगळ्याची खोली ओळखून राज ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना आणि कार्यकर्त्यांना युती संदर्भात कुठल्याही प्रकारचं भाष्य करू नका असे आदेश देऊन पुन्हा एकदा संदिग्धता निर्माण केली. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 3 दिवसीय अधिवेशन इगतपुरी येथे आजपासून सुरू झालं आहे. या अधिवेशनाला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत. या सगळ्यांना राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. राज ठाकरे नेमकं या मेळाव्यामध्ये काय बोलतात, मार्गदर्शन शिबिरामध्ये कशा प्रकारचं मार्गदर्शन करतात यावर कदाचित महाराष्ट्रातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. या मेळाव्यामध्ये किंवा या मार्गदर्शन शिबिरामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याच पक्षांचं लक्ष लागलेलं असणार. कारण शिंदे गट, भाजप यांना देखील राज ठाकरे आपल्याकडे यावेसे वाटतात, तर उद्धव ठाकरे यांना मात्र आता राज ठाकरे हवेच आहेत. असं जरी असलं तरी हे 3 दिवसीय शिबिर कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देऊ शकेल यात शंका नाही. आता बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आपल्याला मोठ्या पदापासून मुक्त करावं अशा प्रकारची विनंती जयंत पाटील यांनी शरद पवारांकडे केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.
मात्र असं जरी असलं तरी पक्षाकडून मात्र या बातम्यांचा पूर्णपणे इन्कार करण्यात आलेला आहे. जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही असं राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांसमोर येऊन जाहीर केलेलं आहे. तर दुसरीकडे जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं देखील बोललं जात आहे. काल आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील पुढे आले आणि त्यांनी देखील अशाच पद्धतीने जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही असं सांगितलं. त्याचप्रमाणे रोहित पवार हे देखील पुढे आले. त्यांनी देखील जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचा इन्कार करताना जयंत पाटील हे लढवय्ये नाहीत, ते पळून जाणारे नाहीत असं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन होणार आहे, पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी भाऊ, पती आणि बापाला हे सरकार बेवडं करणार अशी घणाघाती टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर केली आहे. 1974 साली तत्कालीन सरकारने मद्य विक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात मृणाल गोऱ्हे, अहिल्या रांगणेकर, मधु दंडवते आदींनी राज्यभर रान पेटवलं. त्यावेळेस सरकारने हा निर्णय मागे घेतला. आता तब्बल 50 वर्षांनंतर राज्यात 328 वाईन शॉपला परवाने दिले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी सरकारने लाडक्या बहिणींच्या पतीला, पित्याला आणि भावाला बेवडं करण्याचं चंग बांधलं आहे. पाशवी बहुमतामुळे सत्तेची झिंक चढलेलं सरकार साधू संतांच्या महाराष्ट्राला मद्यधुंद करणार आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मद्य विक्री धोरणाला कडाडून विरोध केला आहे. सगळं वाढणार आहे, महाराष्ट्र बर्बाद होणार आहे. आम्हाला पैसे कमवायचे, बाकी महाराष्ट्र गेला खड्ड्यात. आमच्या घरात काय फरक पडतो का? आमच्या घरातली पोरं आली दारू पिऊन, कळणार कोणाला आहे? माझ्या झोपडपट्टीतला पोरगा दारू पिऊन आला तर अख्ख्या झोपडपट्टीला पोरगा आला दारू पिऊन. ह्याच्यातनं महाराष्ट्राला बाहेर काढणारे मृणालताई कुठे? ह्याच्यातनं वाचवणारे RR पाटील कुठे? आणि झिंगेत ढकलणारे हे नालायक कुठे? महाराष्ट्राची बर्बादी रोखा अशी हात जोडून महाराष्ट्रातल्या आया बहिणींना, भावांना माझी विनंती आहे. पुढच्या पिढींना वाचवा या नालायक सरकारच्या हातात नाही.
मतं दारूसाठी दिली नव्हती ना तुम्ही, मतं पाण्यासाठी दिली होती. पाणी मिळते का ते बघा. मुंबईत पाणी नाही, ठाण्यात पाणी नाही, धुळ्यात पाणी नाही, एरंडोलला पाणी नाही. महाराष्ट्रात पाण्याची अवस्था बिकट आहे, नियोजनच नाही आहे. आता ह्या सगळ्या विषयांकडे जायला नको. प्रेस कॉन्फरन्समध्ये नको ते विषय बाहेर येतात. मुझको यारो माफ करना, मैं नशे में हूँ. हे सरकार नशे तर आहे. या सरकारला मतांची आणि सत्तेची झिंग चढलेली आहे. या झिंगेत असलेल्या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. उठूया आणि मृणालताईंची आठवण करत या महाराष्ट्राला बर्बादीपासून रोखूया. राज्य सरकारच्या मद्यावरील करवाढीच्या निर्णयाविरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी आज संप पुकारला. हॉटेल व्यावसायिकांशी संबंधित इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि इतर संबंधित संघटनांनी आज 1 दिवसीय राज्यभर बार, परमिट रूम आणि रेस्टॉरंटमधील मद्यसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या बंदमध्ये सुमारे 22,000 हॉटेल आणि बार सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील ग्राहकांसोबतच महसूल यंत्रणेला फटका पडल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. महाराष्ट्रातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्र अडचणीत असताना करवाढीचे निर्णय अन्यायकारक आहेत असं हॉटेल चालकांचं म्हणणं आहे. वाईन शॉपला वेगळे नियम, हॉटेलला वेगळे नियम. महाराष्ट्रामध्ये असं आहे, बाकी स्टेटमध्ये पण आता वॅट नाही आहे. नुसतं महाराष्ट्रामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला 10% वॅट लावलेलं आहे. त्याच्यामुळे आमची व्यवसायामध्ये खूप परिणाम पडलेला आहे. आजचे दिवस सगळे वाईन शॉपमध्ये दारू घेतात आणि ते लोक ग्लास आणि चकणा पण ते लोकच ठेवतात. त्याच्यामुळे सगळे तिथे उभे राहून पितात. आणि स्मार्ट सिटी म्हणून बनवलेलं आहे मुंबईला. सगळे तुम्ही फुटपाथमध्ये बघा ना, सगळीकडे चायनीजचं गाडी दिसतात, तिथे ग्लास घेऊन दारू पित बसतात आणि हॉटेलवाले कोणी येत नाही आहे. आणि आता नवीन आणि मेन तुम्हाला वॅट लावायचे असेल तर तुम्ही प्रोडक्शन कुठे होतं तिथेच करा ना. तुम्ही सगळीकडे करायला जाऊन एका ठिकाणी करा आणि गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू वाढणार आहे. त्याला आमची पण सपोर्ट आहे. गव्हर्नमेंट रेव्हेन्यू वाढला पाहिजे. गव्हर्नमेंट चालायचे असेल तर रेव्हेन्यूची आवश्यकता आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.